सरकारसोबत झालेल्या बैठकीत कर्जमाफीसाठी पुढील वर्षामधील 30 जूनची तारीख देण्यात आली आहे। हे सगळं असताना आता अजित पवार यांनी बारामतीमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। सारखं फुकटात का हवंय, वेळेत कर्ज भरायची सवय लावा, असं अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले होते। अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता। सरकारी जे नेते महादेव जानकरांशी खूप जण आम्ही बसलो होतो, त्या सगळ्यांनी चर्चा करून आता 30 जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा काय ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू। पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावू ना। सारखेच फुकतात आणि सारखेच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली। आता पुन्हा माझ्या ऐकीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून द्यायचं होतं, आम्ही माफ करू। लोक काय म्हणतात, तुम्ही सांगितलं नव्हतं। त्याच्यावर जग शब्द ते करताना आज काही 1000 कोटी रुपये लागणार आहेत, पण त्याला त्या बँकेवर पण बनवताना लोक पालनच तयार नाही। आता या वादात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली। प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांच्या विधानाचा निषेध करत कॉर्पोरेट कर्ज माफ केली जातात पण शेतकऱ्यांची नाही, असं देखील म्हणाले। प्रकाश आंबेडकर म्हणतात, अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं वाटतं का तुम्हाला? अजित पवारजी, तुम्ही म्हणालात सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार, पण खरा प्रश्न असा आहे की तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? कधीपर्यंत हजारो कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल? महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही अवकाळी पाऊस, पिकांचं नुकसान आणि शेतमालाला भावाच्या अभावामुळे अडचणीत आहेत। हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात, परंतु तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत। आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी कोणताही मुद्दा नवीन नाहीये। निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात या समस्या सोडवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण वास्तव असं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही तिघांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय। सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 5328 रुपये जाहीर करण्यात आली आहे, पण शेतकऱ्यांना फक्त 3500 ते 4000 रुपये भाव मिळत आहे, म्हणजे जवळजवळ 30% कमी। कापसाची स्थिती तितकीच भयानक आहे। अवकाळी पावसाने राज्यातील 29 जिल्ह्यांना उद्ध्वस्त केले। 68 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत। सरकारने मदत जाहीर केली, पण जमिनीवर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला नाहीये। शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली आणि आता त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या आहेत। तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं तुम्हाला वाटतं का? शेतकऱ्यांना भीक नकोय, त्यांना त्यांचे हक्क हवे आहेत। वंचित बहुजन आघाडी तुमच्या शेतकरी विरोधी विधानाचा तीव्र निषेध करते। आता या प्रकरणात पुढे काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे।